बांबूचे उद्योजक याचकडून त्याचप्रमाणे माजी उपसरपंच देवरुपाड्याचे रोहिदास गोडे या सर्वांकडून आम्हाला सन्मानचिन्ह लाभलेलं आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. टॉस विनिंग कॅप्टनसाठी संदीप पांडुरंग बजागे आर्या कोल्ड्रिंक सेंटरच्या माध्यमातून दिली जात आहे, त्यांचा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर स्वर्गीय आकाश बालराम बजागे यांच्या स्मरणार्थ केतन बालराम बजागे याचकडून मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी दिली जात आहे. जसं आमच्याकडे वेळ असेल मित्रांनो तर तसं मी या दात्यांचा आभार व्यक्त करेन. आणि आता मात्र आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. तो ये मैच होस्ट वर्सेस गेस्ट भावेश स्पोर्ट्स गिरवली और आई एकपीरा सावत के बीच में मुकाबला. खेल की शुरुआत करनी है प्लीज. भावेश स्पोर्ट्स गिरवली टीम, आपको भी ध्यान में रखना है कि 20 मिनट के भीतर आपको 4 ओवर्स पूरे करने हैं. रूल्स सभी के लिए समान है. पहला ओवर लेकर बायत के गेंदबाज हनुमान दिगाड़ कर तैयार होते हुए. सलामी बैटर्स है दामू और उनके साथ रुपेश. आणि षटकाला मात्र सुरुवात करेल भावेशपूर किरोली संघाच्या हनुमान. लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक खिलाड़ी है और एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर. ये दो ही खिलाड़ी सर्कल के बाहर. पहली गेंद को स्विंग किया है ऑन साइड में डिप स्क्वायर लेग की दिशा में. कोई खिलाड़ी नहीं और खिलाड़ी होता तो भी कुछ फर्क नहीं पड़ता बैट्समैन को. शानदार छक्का. जबरदस्त या ठिकाणी टायमिंग त्यांनी साधलं आणि मात्र चेंडूला फेकून दिलं मिडविकेटच्या दिशेने. चांगली सुरुवात पाहायला मिळते आणि चांगला स्वागत केला या ठिकाणी गोलंदाज हनुमानचं. जी हाँ, दामू की दमदार शुरुआत. पहली गेंद पर छक्का. लेंथ बॉल थी और ऑन साइड में उन्होंने स्क्वायर ऑफ द विकेट स्विंग किया था. टाइमिंग बहुत अच्छी थी. हवाएं भी कहीं ना कहीं उस दिशा में बह रही है. पूरब से पश्चिम की तरफ हवाएं बह रही है. उसका फायदा बल्लेबाजों को जरूर मिलता है. इस बार इनसाइड आउट ड्राइव करना चाहते थे. बाहरी सिरा लगा है, गली में गेंद जाती हुई. और इससे पहले कि नितिन वहां पर फील्ड करते. 1 रन लेने का अवसर. स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन. शुरुआत से ही काफी आक्रामक खेलने का प्रयास और ये अच्छी सोच भी मानी जाती है क्योंकि आप डिफेंसिव बल्लेबाजी नहीं कर सकते वो 4-4 ओव्हर के मॅचेस में. नक्कीच आक्रमक रूप धारण इथे मात्र या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करतो या पहिल्याच ओव्हरमध्ये या दामू. आणि आता मात्र दामूला रुपेची कशी साथ लाभते पाहूया. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन पाहतो खेळपट्टीवर. आणि त्याचमुळे मात्र पाहतो की थोडीशी फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस पाहायला मिळालं. अतिशय शांतमय वातावरण पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटची पंढरी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जय सावरदेव चषक 2022चा हा थरार आम्ही अनुभवतोय. थोडंसं रणवीमध्ये थोडंसं चुकी पाहायला मिळाली. त्याचमुळे पंचांनी मात्र डेड बॉल घोषित केला. या ठिकाणी 7 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पावलांचा वापर केला या ठिकाणी फलंदाज रुपेशने. परंतु चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली. ऑफस्टिकचा चेंडू होता. सरळ पॅटर्न तुम्ही लॉफ्ट केला असतं तर मला टायमिंग साधू शकले असते. परंतु या ठिकाणी ऑन साईडला जे केल्याचा प्रयत्न केला फलंदाज रुपेशने आणि त्यामुळेच मात्र बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अच्छी गेंद थी. बैट्समैन को देखते हुए उनसे दूर रखने का प्रयास किया गया था हनुमान द्वारा. आगे निकले जरूर थे लेकिन गेंद से दूर रह गए. इस बार स्विंग किया है ऑन साइड में. हवा के विरुद्ध खेला है. फील्डर दूर से आते हुए और बहुत ही बेहतरीन कैच जीवन दिगाड़कर द्वारा. पहले विकेट का पतन. नक्कीच सोन्यापेक्षा आता मात्र या ठिकाणी टेनिस क्रिकेटला जे पूर्णपणे प्राप्ती लौकिक त्याचप्रमाणे नाव मिळालेलं आहे तेच आपण म्हणू शकतो. आणि त्याच्याच माध्यमातून संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. परंतु जिवंत कौतुक करायला गेलं. रनिंग हँड कॅच तिथे मात्र पाहायला मिळाली. शेवटपर्यंत चेंडूवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि मात्र रुपेश एके धाबाचं योगदान न देत असताना मात्र माघारी परतला. 2 चेंडू त्यांनी फेस केले आणि 1 डाऊनला तो नवीन बॅट्समन अजय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 1 गडी बाद 7 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये हनुमान आपल्या संघाला एक सफलता प्राप्त करून देतो. तिथे मात्र या ठिकाणी हेलिकॉप्टरचा अंदाज फटक्यामध्ये उडवण्याचा प्रयत्न केला परंतु मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला. आणि शॉर्ट कव्हरला मात्र नितीन भंडारी मात्र कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. आणि मात्र दामू इथे मात्र एक षटकार लगावल्यानंतर माघारी परतोय. लागतोय साबत संघाला हा दुसरा धक्का.
सावरी देवाच्या गोनावन चषक भिवंडी या नगरीन सावरी देवाच्या गोनावान चषक गिरवली. जी सलामीला जोडी आली होती ती जोडी मात्र स्वस्तात माघारी पकडली. परत ते त्याला कुठली या ठिकाणी पाबंदी नाही. तुम्ही फलंदाज बाद झाले तर लगेच जायचं आहे. नवीन येणारा फलंदाज मात्र थोडं घाई करायची आहे, कारण वेळ कमी आहे आणि आता शेड्यूल आम्हाला प्रत्येक सामना 4 षटकांचाच खेळवायचा आहे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य असणं फार गरजेचं असेल. बहुत शानदार वापसी की है हनुमान ने. पहली गेंद पर छक्का लगा था और पहली गेंद पर बड़ा हिट आने के बाद वापसी करना उतना आसान होता नहीं है. बड़े बड़े गेंदबाजों को हम देखते हैं कि फिर वो खर्चीले साबित होते हैं, लेकिन हनुमान ने अच्छी वापसी की, उनकी तारीफ करनी होगी. हैट्रिक का मौका है इस समय हनुमान के पास. कैचिंग बढ़िया देखने को मिल रही है महेश स्पोर्ट्स किरवली टीम द्वारा. नए बैट्समैन आए हैं महेश. एक और अच्छी गेंद, पूरी लंबाई की गेंद थी, खदेड़ कर निकाला मिड ऑन की तरफ और इससे पहले कि गणेश बजा के फील्ड करते सिंगल ले लिया है. सिंगल के साथ ही पहले ओवर का खेल समाप्त. स्कोर 8 रन 2 विकेटों के नुकसान पर आई एकवीरा सावंत. चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो, या चांगली कमबॅक म्हणू शकतो, कारण हनुमानला पहिल्याच चेंडूवर षटकार प्राप्त केला होता फलंदाज दामोने, परंतु पुढील 5 चेंडूवर दामोने हनुमानने फक्त 2 धाबा खर्च केले आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केले. प्रत्येकी 4 षटकांचा सामना. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज राजेंद्रने काय खेळ प्रस्थापित केला होता. आपण मागील जी स्पर्धा पाहिली बीबी स्पोर्ट्स ताडे संघाची अतिशय जबरदस्त कामगिरी आणि आपण ही ड्रोन कॅमेऱ्याच्या साईडने तुम्ही हे विहंगम दृश्य पाहू शकता. काय जबरदस्त क्रीडांगण इथे मात्र पाहायला मिळते. ती चौफेर बाजूने मात्र या क्रीडांगणाची सजावट पाहायला मिळते आणि मात्र त्यांच्या बाजूला तुम्ही पाहू शकाल ही स्मार्ट सिटी आपण म्हणू शकते किरवली. आणि किरवली या गावाच्या अगदी जवळपास मात्र हे वसलेलं मैदान जय भोलेनाथ क्रीडानगरी आमनेपाडा. राजेंद्र इथं मात्र सुरुवात करेल दुसऱ्या षटकाला. पहिला चेंडू सरळ बॅट लॉप करतोय, सुरेख फटका आणि इथे मात्र चेंडू निघून जाईल आमच्या व्यासपीठाला आणि समालोचन कक्षाला सलामी देणारा हा चौकार. चषक भिवंडी या नगरीन सावरी देवाच्या गोनावन चषक गिरवली या गावन. सुंदर टायमिंग पाहायला मिळालं आणि त्याचमुळे पाहतो की चौकार प्राप्त केला फलंदाज महेशने. इथे मात्र एज पाहायला मिळते, चेंडू हवेत आहे परंतु फिल्डर पासून थोडंसं दूर चेंडू मात्र सेफ लँड होतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 2 गडी बाद 13. अजय आणि महेश असे हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. अजय नावाची व्यक्ती भरपूर हुशार असते दिनेश, असं मी ऐकलेलं आहे. जी हाँ, जो भी सुना है बहुत सही सुना है आपने. लेकिन योगेश नाम के व्यक्ति भी बहुत चलाक रहते हैं. क्रॉस बैटेड शॉट, डीप मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है, रन लेना चाहेंगे दूसरा यहाँ पर और पलटे है. अच्छा तालमेल, 2 रन पूरे, ये करना बहुत जरूरी है योगेश. सिंगल को भी आपको डबल में कन्वर्ट करना होगा. हर गेंद पर चौका छक्का नहीं आने वाला है. स्कोरबोर्ड को चलता रखना बहुत जरूरी. 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 2 विकेटों के नुकसान पर. नक्कीच एखादा पहाड जर आपल्याला चढायचा असेल तर मग तुम्ही धावून तो पहाड चढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एक एक पाऊल सुद्धा पुढे टाकावा लागेल आणि तसाच प्रयत्न इथून मात्र या दोन्ही फलंदाजांना मात्र करावा लागेल आपल्या संघाला सावरायचं असेल तर. फटका तर खूपच छान पाहायला मध्ये ऑन साईडला परत डीप मिड विकेटला मात्र शत्रशिक आहेत. नितीन भंडारी चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते आणि काय जबरदस्त या 2 बंधूंचा कमिटमेंट पाहतोय आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये. या 2 भावांच्या माध्यमातून चांगलं योगदान भावेशपट किरवली संघाला मिळत आलेलं आहे आणि त्याचमुळे पाहतो की या संघाची चांगली बांधणी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही दृश्य पाहू शकता आमचा मुख्य व्यासपीठ ज्यावेळी उद्घाटन सोहळ्यासाठी भरपूर मान्यवर इथे मात्र उपस्थित झाले होते. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, सुरेख फटका, टायमिंग ला जबाब आणि चेंडू मात्र निघून जातोय डीप पॉइंट कव्हरच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार.
बहुत ही उम्दा स्ट्रोक महेश के बल्ले से रूम बनाकर धूम मचाई है उन्होंने देखा कि पीछे कोई खिलाड़ी नहीं है स्क्वायर ऑफ द विकेट बाउंड्री पर, उसका फायदा उठाया, जगह बनाई और कवर पॉइंट के ऊपर से निकाला गेंद को। उनका ये दूसरा चौका, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। आइए एक विरासावत टीम टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई फिर से जगह बनाई, लेकिन इस बार सही संपर्क देखने को नहीं मिला गेंद और बल्ले के बीच में। एक्स्ट्रा कवर पर थोड़ा सा मिसफील्ड हुआ है, लेकिन बैकअप करने के लिए हालांकि खिलाड़ी पहुंचे भी, लेकिन उसका ज्यादा फायदा हुआ नहीं क्योंकि दूसरा रन आखिरकार ले ही लिया दोनों भी बल्लेबाजों ने। युवा खिलाड़ियों का यह फायदा होता है, रनिंग बिटवीन द विकेट्स आपको अक्सर अच्छी देखने को मिलती है। फील्डिंग भी हालांकि युवा खिलाड़ियों की बहुत बढ़िया होती है। 2 रनों से स्कोर 22 पर पहुंचता हुआ और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त, 22 पर 2। आई एक विरासावत। तर या ओव्हरचा आपण जर विचार तर मात्र चांगली या धावा इथे मात्र सावध संघाच्या फलंदाजाने जोडल्या, तब्बल 14 धावा इथे मात्र गोलंदाज राजेंद्रने मात्र खर्च केला। मागणी षटक आपण म्हणू शकतोय आणि त्याचमुळे पाहतो की 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला 22 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत। उड़ता फिरू पंछी बन के नील गगन में, उसकी जरूरत नहीं है। ये जरा दृश्य देखिए, आपको महसूस होने लगेगा कि आप पंछी बन गए हो। बहुत अच्छा वो ड्रोन व्यू। और ये स्कोर कार्ड है आई एक विरासावत टीम का। 0 पर रुपेश आउट हुए, दामू ने शुरुआत अच्छी की थी, छक्का लगाया था पहली गेंद पर, 7 रन बनाकर आउट हुए। अजय 3 पर बैटिंग कर रहे हैं, महेश बहुत अच्छे टच में है, 12 पर बैटिंग करते हुए केवल 5 गेंदों का सामना किया है। और गेंदबाजी हनुमान ने पहला ओवर किया, 8 रन देकर 2 विकेट्स। अच्छी वापसी रही उनकी पहली गेंद पर छक्का लगने के बाद। राजेंद्र महंगे साबित हुए हैं, 14 रन खर्च किए उन्होंने अपने पहले ओवर में। तर काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतोय आपण एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून हे सर्व दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहतोय। पुन्हा आता तुम्हाला हे दृश्य विहंगम पाहायला मिळत आहे मित्रांनो, आणि इथूनच मात्र तुम्ही आम्ही ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तर तिसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय नितीन। ग्रामीण क्रिकेट की ये खासियत है कि जो मैदान होते हैं उसके आसपास कई हरे भरे वृक्ष देखने को मिलते हैं, बहुत ही जबरदस्त माहौल रहता है, बहुत अच्छा मौसम रहता है। यहाँ पर ना सिर्फ मैदान के इर्द गिर्द बल्कि मैदान के अंदर भी कुछ पेड़ आपको नजर आ रहे हैं। गो ग्रीन। तर तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय नितीन भंडारी। चला वेल कमी घ्या प्लीज, खेळ सुरू ठेवायचा आहे तुम्हाला। ओव्हर द विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करतोय। पहिला चेंडू इथे मात्र अगदी स्टंप लाईनला इथे मात्र चेंडू मात्र ठिकाणी हिटिंग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फटका खूपच छान पाहिला आणि मात्र योग्य त्या वेली पप्पूने इष्टा उद्ध्वस्त केल्या। दुसरी धाव करण्याचा प्रयत्न तिथे मात्र केला होता, एक धाडसी निर्णय होता आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाजाला आता मात्र धावतीच्या स्वरूपात अजयला माघारी परतावा लागेल। इथे मात्र अजय हुशार नाही निघाला, कारण थोडीशी संत धाव त्यांनी तिथे मात्र घेण्याचा प्रयत्न केला आणि लागतोय सावध संघाला हा तिसरा धक्का। हालांकि इस दफा स्ट्रोक बहुत अच्छा जमाया था, इनसाइड आउट ड्राइव किया था कवर्स में, डिप में फील्डर ने गेंद को उठाया थ्रो किया। और यहाँ पर गुरनाथ की तारीफ करनी होगी, जैसे ही गेंद हाथ में आई उनके, उन्होंने स्टंप्स बिखेर दिए। अजय रनआउट का शिकार हुए हैं, 23 पर गिरा है तीसरा विकेट। अभी भी 11 गेंदें बची हुई है पारी में, एक अच्छा स्कोर बनाया जा सकता है। हालांकि पिछले मैच में हमने देखा कि 48 का टारगेट था, उसको आसानी से चेस किया गया नानकर स्पोर्ट्स नानकर टीम द्वारा। भावेश स्पोर्ट्स किरौली टीम के जो खिलाड़ी है यहाँ पर काफी प्रैक्टिस भी करते हैं कई सारे खिलाड़ी, एक तरह से घरेलू मैदान ही है उनके लिए। लेकिन आई एक विरासावत टीम ने भी अभी तक अच्छा खेल पेश किया है, मेरे ख्याल से रन्स अच्छे बनाए हैं, भले ही 3 विकेट गिरे हैं। नवीन फलंदाज येतो या पिंट्या, नेट नंबर 5। चांगला चेंडू पाहिला आपण नितीनच्या माध्यमातून, पहिलाच चेंडू त्याने हाताळला आणि मात्र धावचीच्या स्वरूपात त्याने मात्र गडी प्राप्त करून दिला आपल्या संघाला। इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा दोस्तों, 10-10 स्पोर्ट्स आमने और स्वराज्य स्पोर्ट्स नानकर के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। नितिन की अगली गेंद, फ्लाइट दिया, इस बार हवा में खेल दिया है, डाउन द ग्राउंड, खिलाड़ी गेंद के नीचे है जीवन, और ये खिलाड़ी आज गलतियां नहीं कर रहे हैं। दूसरा कैच लपक लिया है इस पारी में जीवन ने। तिकडं बोल बाला चालतय चालतय क्रिकेट खेळाचा। हे मनात ध्यान ओठात नाव क्रिकेट खेल आवडी। योगेश, इनका नाम तो जीवन है लेकिन जीवन दान नहीं दे रहे हैं। नक्कीच खरं ना, त्याच्या डोल्यावर अजय सूर्याची किरण सुद्धा मात्र आली होती, परंतु त्यांनी चेंडू मला मात्र आपल्या सुरक्षित उंजलीमध्ये कैद केलं। तुम्ही रिप्लेमध्ये नक्कीच पाहू शकाल। आणि काय जबरदस्त फिल्डिंग करतोय आपल्या संघासाठी। आतापर्यंत 2 झेल त्यांनी मात्र या ठिकाणी प्राप्त केले आणि या पिंट्या
जेवढ्या वेगाने आला तर मैदानाच्या आतमध्ये तेवढ्याच वेगाने मात्र माघारी सुद्धा परतला. एकही धाव त्याने योगदान दिलं नाही. पावलांचा वापर करतोय बॅट्समन मात्र या ठिकाणी या चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र होत नाही. चांगली कमबॅक नितीन भंडारी करत असतात, कारण राजेंद्र भंडारी थोडेसे मागणे पडले ठरले होते, कारण 14 धावा त्यांनी खर्च केले होता, परंतु ती रिकव्हरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे नितीनच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे 4 गडी बाद 23 धावा. केवल 1 रन खर्च किया अपने ओवर में अभी तक नितिन ने. ये फिर से क्विकर डिलीवरी, अच्छा मिश्रण कर रहे हैं, बीच बीच में फ्लाइट भी दे रहे हैं और एक आध गेंद तेज डाल रहे हैं. बल्लेबाज काफी दूर से ड्राइव लगाने का प्रयास कर रहे हैं. 2 बाहर बीट हुए हैं. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो या फलंदाजापासून आणि आतापर्यंत तो प्रयत्न चांगला ठरतो. इथे मात्र 5 चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय, आउट स्विंग. चेंडू पडल्यानंतर टर्न मिळाला आणि या ओव्हरमध्ये येणारा हा लागोपाठचा 3रा ढाट चेंडू. असं वाटते की फलंदाजाला पूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवला आहे, कुठल्या प्रकारची मोठी फटका खेळण्याची संधी निर्माण करून देत नाहीये. योग्य टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ आतापर्यंत पाहायला मिळते. आतापर्यंत या ठिकाणी फटका जर पाहिला तर ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय, परंतु डीपनं फिल्डर येतील, फेक करतील, तत्पुरती दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि मात्र त्या प्रयत्नामध्ये यशस्वी सुद्धा होत असताना 2 धावा कंप्लीट केल्या. आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त धावा संख्या पाहायला मिळते 25 आणि या ओव्हरमध्ये नितीनने धावा खर्च केल्या 3, 1 विकेट त्याने प्राप्त केला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अपने अनुभव का अच्छा इस्तेमाल किया, खासतौर पर गति में परिवर्तन उनका देखने लायक था. फ्लाइटेड गेंदें भी देखने को मिली, फील्डर्स का भी अच्छा खासा साथ मिला उनको. एक बैट्समैन रनआउट हुए और एक अच्छा कैच जीवन ने लपका था बॉलर के पीछे. तो अभी तक जो खेल हुआ है पहले 3 ओवर्स का, मैं समझता हूँ कि भवेश स्पोर्ट्स की रवली टीम के कप्तान काफ़ी संतुष्ट रहेंगे, लेकिन अभी भी बहुत सारा खेल बचा हुआ है पूरे मैच में. ये ओपनिंग सेरेमनी के दौरान के दृश्य, कई सारे मेहमान मंच पर उपस्थित थे, बहुत ही शानदार आयोजन जय सावरीदेव कप 2022 का. स्वर्गीय सूरज पाटिल, इनको भी हम भावपूर्ण श्रद्धांजलि दे रहे हैं, हमारे बहुत ही करीबी मित्र जो इस दुनिया में नहीं है और काफ़ी मिस करते हैं हम. उनके नाम से कमेंट्री बॉक्स बनाया गया है. ये अंपायर्स देखिए किस तरह से गेंद लेकर वो मैदान में चले गए, मैदान को वंदन किया उन्होंने. यहाँ पर जब भी टूर्नामेंट होते रहे, सूरज थे तो वो हमारे साथ ज़रूर रहते थे. योगेश, कई सारे टूर्नामेंट्स में सूरज हमारे साथ रहे. आणि ज्या स्पर्धेमध्ये समर्जन करण्यासाठी या परिसरामध्ये मी येतो त्यावेळी मात्र सूरजची आठवण मला नक्कीच होत असते. आणि मी एक आभार व्यक्त करतोय की प्रत्येक आयोजकांचं की त्यांच्या नावाने समर्जन कक्ष उभारला जातोय. तर ही एक चांगली मित्र म्हणेन की संकल्पना आहे, कारण त्यांच्या आत्म्याची शांती लाभावी त्यासाठी त्यांच्या नावाने हा समर्जन कक्ष उभारला जातोय. इथे मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो, हलक्या हाताने मध्ये तुला पुश केलं, डीपवर मात्र शतरक्षक आली, ड्रम थ्रो इथे मात्र पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. राहुल येतोय गोलंदाज आणि या 2 धावेने संघाची संख्या पाहायला मिळते येते म्हणजे 27. बहुत युवा खिलाड़ी है राहुल, अच्छा ऑलराउंडर है. हालांकि वो इस मैदान पर भी प्रैक्टिस करते हैं और जो जय सावरदेव क्रिकेट ग्राउंड है किरौली का, वहाँ पर भी शाम के सत्र में वहाँ पर प्रैक्टिस करते हैं, सुबह यहाँ पर प्रैक्टिस करते हैं. दिशा इन गेंद, हालांकि मैंने भी उनके साथ काफ़ी प्रैक्टिस की है, लेकिन वो जब शाम में प्रैक्टिस करने आते हैं तो गेंदबाजी करते नहीं है, शायद यहाँ पर सुबह करते होंगे. परंतु अजय, तू सुद्धा त्याच्या जोडीला प्रॅक्टिस करतोय, परंतु राहुल एक चांगला गोलंदाज म्हणून उभारलेला आहे. परंतु तुला नाही असं वाटलं की मी सुद्धा एक गोलंदाजी किंवा फलंदाजी एखाद्या संघामध्ये करावी आपल्या संघासाठी? देखिए, उसके लिए तो पहले मैदान में उतरना पड़ेगा, वो समय चाहिए आपके पास. समय मिलता नहीं है. माइक जब से हाथ में आया है, आप पूछ सकते हो किरौली में किसी से भी कि मैं बॉलिंग करता हूँ या नहीं. और जो प्रैक्टिस मैचेस होते हैं वहाँ पर मैं तो आगे ही रहता हूँ गेंदबाजी के लिए. म्हणजे तुला सुद्धा मात्र क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर वेळ आहे, परंतु वेल नाहीये. वेल काढावा लागतो अजय. जर तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनायची असेल तर त्यासाठी तुम्हाला वेल असणं फार गरजेचं आहे. इथे मात्र फुल टॉस मिस केलं आणि मात्र अगदी चिमट्यात पकडलं पंचाने. अजूनही इथे मात्र फलंदाज बाद होईल LBW च्या रूपाने. ये
लगनात एकच केलं मनानं. हे ध्यान लगना मन लगनात एकच खेल मनाला. हालांकि फुल टॉस गेंद थी लेकिन अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया और बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं बैटर। विकेट मिला है राहुल को। पिछले ओवर से रन्स बिल्कुल बंद ही हो गए ऐसे लग रहा है। पहले 2 ओवर्स में 22 रन बने थे लेकिन अब देखिए हालत खस्ता हो गई है आई एक विरासावत टीम की। एक के बाद एक बड़े बड़े झटके भी लग रहे हैं और वही एक बहुत बड़ी वजह है कि रन्स नहीं आ रहे हैं। 29 पर 5। हालांकि या 2 ओव्हरमध्ये 22 धावा होत्या परंतु नितीन भंडारीचा जबरदस्त कमबॅक षटक पाहिला आणि त्यानंतर आता मात्र त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून राहुल चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो परंतु या ठिकाणी खराब चेंडू पाहतो आपण पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू भरपूर वेगाने निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेने 1+4 5 धावा. हे ध्यान लागना मन लागनात एकच केलं मनानं. हे ध्यान लगना. सही फैसला अंपायर का। ओवर वेस्ट आई फुल टॉस गेंद थी। बीमर घोषित किया गया है उसको और स्ट्रोक भी बहुत अच्छा जमाया है नए बैट्समैन विघ्नेश ने। पूरा फायदा उठाया उस कमजोर गेंद का। 5 रन काफी महत्वपूर्ण रन्स मिले हैं। चौके से अपना खाता खोला है विघ्नेश ने। टीम का स्कोर अब 34 रन 5 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद फ्री हिट है लेफ्ट आर्म ओवर द विकेट और ब्लॉक हॉल में डाला। हालांकि अच्छा स्ट्रोक वहां पर खोद कर निकाला है डीप मिड विकेट की तरफ। 2 रन क्या पूरे हो पाएंगे? जी हाँ पूरे। अच्छी दौड़ विकेटों के बीच में। कई सारे युवा खिलाड़ी आज पूरे दिन भर हमें देखने को मिलेंगे। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन 5 विकेटों के नुकसान पर। हो नक्कीच त्यांनी मात्र या ठिकाणी पहा विघ्नेशने कुठे मात्र हेलिकॉप्टर सुद्धा फटक्या खेळण्याचा अजय प्रयत्न केला होता म्हणजे आता मात्र युवा सुद्धा पाठीमागे नाहीत अजय कारण जे लेजंड खेळाडू करतायत त्यांना पाहूनच मात्र हे युवा खेळाडू बनत असतात आणि त्यांनाच पाहून एखाद्या स्पर्धेमध्ये त्यांच्याच प्रकारच्या शैलीने त्यांच्याच प्रकारच्या अंदाजाने खेळ करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो प्रयत्न इथे मात्र विघ्नेश आपल्या संघासाठी करत असताना आतापर्यंत त्यांनी 2 चेंडू फेस केले 6 धाबा त्याच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला इथे मात्र स्विंग अँड मिस डायरेक्ट हिट काय गुरुनाथ मित्र मात्र चपलाई दाखवली आणि आता मात्र फलंदाज बाद होईल ज्ञानेश्वर. अभी भी एक गेंद बची हुई है पारी में। पारी को ठीक तरह से हालांकि बल्लेबाज पेस नहीं कर पाए। खासतौर पर दूसरे ओवर में एक मोमेंटम मिला था आई एक विरासावत टीम को जब 14 रन उस ओवर में बल्लेबाजों ने बनाए थे लेकिन नितिन का ओवर बहुत ही कमाल का रहा। इस ओवर में जरूर थोड़े बहुत रन्स बनाए गए हैं क्योंकि एक बीमर गेंद डाली गई थी उस पर चौका आया। उसकी वजह से हम देख रहे हैं कि इस समय 36 रन बने हैं। अंतिम गेंद का सामना करने के लिए नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं दिनेश। 36 रन 6 विकेटों के नुकसान पर। दिशा से भटके और उस पर पड़े फटके। गेंद जा रही है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। खूबसूरत चौका। एकच खेल मनाला. सावरी देवाच्या गोनावन चषक भिवंडी या नगरीनं. सावरी देवाच्या गोलावान चषक गिरवली या गावाला. सावरी देवाच्या गोनावन चषक भिवंडी या नगरीनं. सावरी देवाच्या गोनावन. तर हे स्पर्धेचं तुम्ही टायटल सॉन्ग मित्रांनो ऐकता सावरी देवाचं नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. तर आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. 10-10 स्पोर्ट आमणे संघाचा कॅप्टन आणि स्वराज स्पोर्ट नांदकर संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. 40 धावा प्रथम बॅटिंग करत असताना एकविरा स्पोर्ट साबत संघाने त्या जोडल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी भावेश स्पोर्ट किरवली संघाला 41 धाबींची आवश्यकता असणार आहे. तर शेवटचा ऑफिशियल कॉल या दोन्ही संघांच्या कॅप्टनसाठी की तुम्ही नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. एखाद्या वेळी जर सामना सुरू झाला किंवा एखादा कॅप्टन जर इथे उपस्थित नसेल तर मात्र योग्य ती पॅनल्टी तुम्हाला मात्र स्वीकारावी लागेल. नांदकर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. यस तर 10-10 स्पोर्ट आमने संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण सुद्धा मात्र जास्त उशीर घेऊ नका. लगेचच मात्र नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सामना सुरू झाला आणि आपला कॅप्टन जर आला नाही तर मात्र योग्य ती पॅनल्टी आमच्या संघाला दिली जाईल. खेळाडू कक्षामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांनी तिथून बाजूला व्हायचंय प्लीज. खेळाडू कक्षामध्ये कोणीच बसू नका.
फक्त तेथे फलंदाजी करणाऱ्या संघाचे फलंदाजच असतील. अतिशय सुरेख असं खेळाडू कक्ष देखील येथे उभारण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहत आहात जय सावरीदेव चषक 2022 किरवली. चला 10-10 आमने टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक येथे उपस्थित झालेला आहे टॉससाठी. आपण देखील त्वरित या. टेन आमने टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाणार आहे. चला लगेचच तुम्ही क्षेत्रशी सजवायचं आहे आणि सलामीची जोडी आपण सुद्धा लगेचच मात्र मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, कारण वेळ आमच्याकडे भरपूर कमी आहे. 10-10 स्पोर्ट आमने संघ प्लीज शेवटचा ऑफिशियल कॉल करतोय तुमच्या संघाच्या कॅप्टनला की आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. प्रति षटकामागे 10.25 सरासरी इथे मात्र ठेवायची आहे. ते म्हणजे भावेशपट किरवली संघाला 24 चेंडू 41 धाब्यांचं टार्गेट त्यांच्या समोर इथे मात्र ठेवलेला आहे, तो म्हणजे साबत संघाने. लक्षात घ्या मित्रांनो, एखाद्या वेळी जर सामना सुरू झाला आणि आपल्या संघाचा कर्णधार जर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित नसेल तर मात्र तुमच्या संघाला 2 धाब्याने पॅनलाइज केलं जाईल, कारण स्वराजपट नांदकर संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. तर पहिल्या फेरीतील आपण हा शेवटचा सामना पाहणार आहोत 10-10 स्पोर्ट आमने विरुद्ध नांदकर या 2 संघामध्ये. म्हणजे या स्पर्धेमध्ये सुद्धा नांदकर गावातून 3 संघ खेळणार आहेत, आमनेपाडा गावातून 3 संघ खेळणार आहेत, खिरवली गावातून 3 संघ खेळणार आहेत आणि कदाचित आमने गावातून सुद्धा मात्र कदाचित 2 ते 3 संघ नक्कीच असतील. साबत गावातून 3 संघ खेळणार आहेत. क्या बात आहे. जमकर खेलो और सब खेलो, कारण ही स्पर्धा तुमच्यासाठीच ठेवलेली आहे, ते म्हणजे गणेश बजागे आणि भावेशपट किरवली संघाने. तर सलामी जोडी पाहतोय खेळपट्टीवर आपण गुरुनाथ आणि राजेंद्र भंडारी, आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दिनेश. पहिला चेंडू स्वेर पाला मिळतोय, डाब्या स्टिकच्या पलीकडे चेंडू मात्र निघून गेला. चेंडू पट्याने थोडंसं टर्न सुद्धा मात्र तिथे झालं आणि त्यामुळे मात्र पंचांनी हा चेंडू स्वेर घोषित केला. वाईटचा इशारा इथे मात्र पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव ने मात्र भावेशपट किरवली संघाचं खातं इथे मात्र ओपन होताना पाहायला मिळालं. आता मात्र पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू सुद्धा मात्र स्वेर आपण बांधूया. काय एक वेगळी शैली पाहतोय पंचांची. प्रत्येक पंचांची वेगवेगळी इशारा देण्याची शैली असते आणि लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र आपल्याला अतिरिक्त पाहायला मिळाले. खराब सुरुवात या षटकाची पाहायला मिळते दिनेशच्या माध्यमातून, कारण टार्गेट आपण जर पाहिले तर चांगलं तुम्ही उभं केलं आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला या चेंडूंवर कुठेतरी मात्र कंट्रोल ठेवावं लागेल. इथे मात्र ऑन साइडला पूल केला. या गुरुनाथच्या बॅटमध्ये हा फटका खूपच छानपैकी पाहायला मिळतोय. चेंडू वेगळा ट्रॅव्हल झालाय आणि निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. जबरदस्त या ठिकाणी मात्र फटका जितू केला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला आणि मात्र गुरुनाथ चौकाने आपलं खातं उघडतोय. संख्या 6 पाहायला मिळते. आता मात्र खेळायचं होतं सरळ बॅटने, परंतु चेंडू निघून जातो या मिड विकेटच्या रिझल्टमध्ये. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल आणि आता मात्र सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. बिन गडीबाज 7 धावा. 10-10 स्पोर्ट आमने संघाच्या कॅप्टनला शेवटचा कॉल आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
इथे मात्र पावलांचा बापा टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. राजेंद्र भंडारी इज ऑन फायर. षटकार. हे मानाची स्पर्धा भरवली आज भरवली गणेश दादांनी. काय जबरदस्त फटका इथे मात्र खेळला राजेंद्रने. चेंडूवर पोहोचले परफेक्ट आणि मिडल ऑफ द बॅट पाहायला आपल्याला हा फटका आणि षटकाने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. चांगली पहिली सुरुवात पाहतोय आपण भावेश फटकेरवी संघाची. एक नॅचरल जो खेळ आहे दोन्ही फलंदाजांचा तो खेळ इथे मात्र प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत. आता मात्र सरळ बॅटने अतिशय देखना फटका परंतु चेंडू जास्त उंची मिळाली आणि त्याच वेळी पाहतो की अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर झेल कलेक्ट केला क्षेत्ररक्षक दामूने आणि मात्र पाठवलं राजेंद्रला माघारी. फलंदाज बाद. हे आयोजन केलंय लयच भारी भावेश पोटच्या पोरानी. हे लाखाची स्पर्धा मानाची स्पर्धा आज भरली किरवली गावानं. हे लाखाची स्पर्धा मानाची स्पर्धा आज भरली गिरवली गावान. सावरी देवाच्या गोनावानं चषक भिवंडी या नगरीनं. सावरी देवाच्या गोनावन चषक गिरवली. फटका तर खूपच छान. इथे मात्र राजेंद्राने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु उंची भरपूर मिळाली आणि जे अंतर हवं होतं ते अंतर मात्र तो क्लिअर करू शकला नाही आणि त्यामुळेच मात्र झेलबाच्या स्वरूपात तो बाद झाला. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. इनपुटच्या डोक्यावर सुरेख एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. वेग भरपूर आहे आणि त्याच मुळे पात्र की या चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. दुरून आयलंय दशकेवाला. गुरुनाथने आतापर्यंत 3 चेंडू पेस केले, 2 चौकार प्राप्त केले, एकूण 9 धावांवर खेळतोय नाबादच्या रूपाने. हेमंत येतो या 1 डाऊनला. अजून एक मात्र जबरदस्त फटका इथे मध्ये ऍक्झिट केलाय गुरुनाथने आणि चेंडू मात्र पाहतो की डीप मिडगेटला मात्र जात असताना जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तत्पुरती 2 धाबा कंप्लीट केल्या आणि तिसऱ्या धाबेचा सुद्धा मात्र प्रयत्न केला जातो. या थोडीशी संत फेकी पाहायला मिळाली आणि त्या संत फेकी मुलेच मात्र 3 धाबा इथे दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्या. काय जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. 41 धाबांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी 20 धाबा पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणारे आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त 21 धाब्यांची गरज. टेन स्पोर्ट आमने संघाच्या संगणकाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जर आपण नाणेफेकीसाठी जर या ठिकाणी आला नाही तर मात्र जी पेनल्टी आहे ती कदाचित वाढू शकेल. मिस्टर कैलास पाटील यांना सुद्धा पाहू शकाल. त्यांचं काल जे स्वप्न होतं ते स्वप्न पुन्हा एकदा भंग होताना तुम्ही पाहिलं असेल. जबरदस्त स्पर्धेचं तुम्हाला आयोजन पाहायला मिळालं. संजय स्फूर्ती चषक 2022 आणि ती स्पर्धा जिंकली जय बजरंग स्पोर्ट भावाले 20 संघाने 4 चॅम्पियन पद या असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी पटकावलेले आहेत आणि पहिल्या क्रमांकावर अजय तो संघ रँक करतोय. भन्नाट फॉर्म आहे. सूरज केने, योगेश भालेकर, जोगेंद्र, सुजित जबरदस्त टीमवर त्या संघाचा आपण पाहतोय आणि त्या संघाने मात्र अंतिम सामन्यामध्ये संजय स्पोर्ट्स आवाज संघाचं स्वप्नाचं मात्र ते भंग केलं आणि आतापर्यंत जर पाहिलं तर अजूनही 1 वर्ष संजय स्पोर्ट्स आवाज संघाला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट पाहावी लागेल. 18 चेंडू विजयासाठी 21 धाबींची गरज. गोलंदाज दुसऱ्या ओव्हरमध्ये सज्ज होतोय दामू. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय बॅटर पासून परंतु भरपूर दूर पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पाहतो की पंचांनी या ठिकाणी या चेंडूला वाईट घोषित केलं. तर आपण थोडक्यात नाणेफेक करणार आहोत. 10 स्पोर्ट अमने विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट नांदकर आणि सन्माननीय विद्यमान सदस्य काशीनाथजी बजागे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. इथे मात्र या ठिकाणी या गुडघ्यावर बसून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पप्पूने परंतु
कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही. धावसंख्या स्थिर आहे 21. आपण ओव्हर ब्रेक नंतर टॉस करणार आहोत. हा षटक समाप्त झाल्यानंतर फुलटॉस चेंडू व पावलांचा वापर पाहायला मिळतोय. फटका तर चांगला पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरी धाब्याचा प्रयत्न, कुठेतरी डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळाला नाही. आणि 2 धावा इथे मात्र भरपूर वेगाने दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केल्या. आज सावध गावातून 2 संघ तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये जे बजरंग स्पोर्ट साबत संघ पराभूत झाला आणि आता मात्र एकविरा स्पोर्ट साबत संघ संकटामध्ये सापडतोय. चेंडूला आपटी दिली, चेंडू हा बेस्ट शॉट फायलिंगला खेळाडू सज्ज होता त्या ठिकाणी आणि झेल ड्रॉप केलाय की हा सामना साबत संघाने ड्रॉप केलाय. येणारी वेळ सांगून जाईल आणि त्यानंतर ओव्हरथ्रोच्या रूपाने अजून एक धाव इथे मात्र बहाल केली. म्हणजे म्हणू शकतो की आपण एकावर एक फ्री आणि काम 25 इथे मात्र कुठल्या संघाचं होईल. धावसंख्या तर आहे 25 स्कोर कार्डवर. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. जवळपास रन टू बॉल इक्वेशन पाहतोय. 15 चेंडू 16 धाब्याची गरज आणि इथे मात्र परफेक्ट अगदी यष्ट्यांच्या समोर पकडलाय फलंदाज गुरुनाथला आणि चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लागतोय दुसरा धक्का महाबळेश्वर स्पोर्ट किरवली संघाला. तर आपण टॉस करूया. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल. स्वराज्य स्पोर्ट नानकर विरुद्ध 10-10 स्पोर्ट आमने. 4 षटकांचा सामना असेल. सन्मानित कैशनाजी बजागे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत आणि टॉस जिंकला त्या ठिकाणी स्वराज्य स्पोर्ट नानकर संघाने आणि टॉस विनिंग करण्यात आपण सीट पे देणार आहोत. तर मी काशीनाथ बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः हा सीट पे देऊया आणि टॉस जिंकल्यानंतर स्वराज्य स्पोर्ट नानकर संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि गोलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलेला आहे, तो म्हणजे 10-10 स्पोर्ट आमने संघाला. जे आपण टॉस विनिंग कॅप्टनला मित्रांनो शीतपेय देत आहोत. आर्या कोल्ड्रिंक सेंटर आणि त्याचे प्रोप्रायटर आहेत संदीप पांडुरंग बजागे, याचकडून ते आम्हाला शीतपेय लाभलेलं आहे. त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेसाठी अनेक दात्यांनी दिलेलं आहे. त्या सर्व दात्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि त्यामुळेच मित्रांनो ही तुम्हाला एवढी मोठी देखणी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. या सावरी देवचषक 2022 नवी फलंदाज नितीन भंडारी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. फटका तर चांगला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. सत्तावीस धाबा स्कोर कार्डवर साबत संघ नेक्स्ट मध्ये आपण पाहतो. या क्षेत्ररक्षण करत असताना आपण लक्ष्मण म्हात्रे यांना सुद्धा मैदानाच्या आत्मेमध्ये पाहतोय आणि तर लक्ष्मण म्हात्रेने जर झेल पकडला प्रति झेलसाठी कैलास पाटील याचकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धाबा स्कोर कार्डवर म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 14 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि चांगली गोलंदाजी इथे मात्र दामूच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण पहिल्या चेंडूवर त्यांनी जर पाहिलं तर अतिरिक्त हाताला होता, परंतु त्यानंतर जबरदस्त लाईन त्यांनी लेंथवर त्यांनी गोलंदाजी केली. परंतु लक्ष्मण म्हात्रेसाठी मात्र हा सामना भरपूर महत्त्वाचा असेल, परंतु त्यासाठी त्याच्याकडे झेल सुद्धा जाणं गरजेचं आहे. पारितोषिक तर आहे एका झेलसाठी 500 रुपये, परंतु पाहूया एखादा झेल टिपेल की नाही. 12 चेंडू शिल्लक आहेत नितीन आणि 14 धाब्यांची गरज. चला जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. यापुढे लगेच दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. स्वराज्य स्पोर्ट नानकर आणि 10-10 स्पोर्ट आमने. त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या फेरीला सुद्धा सुरुवात करणार आहोत. आज एकूण 9 सामने असतील, कारण आज पहिला दिवस असल्या कारणाने 10 संघ तुम्हाला खेळताना आज पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळते. उद्या 12 संघ असतील, परवाच्या दिवशी सुद्धा 12 आहेत आणि शेवटच्या अंतिम दिवसामध्ये फक्त 10 संघ असतील. 4 दिवसांची स्पर्धा पाहायला मिळेल आणि जशी ही स्पर्धा समाप्त होईल अजय, लगेच तुम्हाला पुढल्या दिवसापासून जे बजरंग चषक भावाले ची स्पर्धा याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज. सरळ बॅट लॉप करतोय. या सुरेख फटका पाहतोय आपण. स्वीट साऊंड इथे मात्र आपल्याला ऐकायला मिळालं, परंतु लॉंग ऑनला मात्र या ठिकाणी फिल्डर सज्ज आहे.
गोलंदाज होते अजय. एक धाव त्यांनी मात्र पहिल्या चेंडूवर खर्च केल्याने फलंदाज होते या दुसरीकडे हेमंत. पहिल्या चेंडूचा मात्र त्यांनी सामना केला हेमंतने. एक धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. वर्चस्व पाहिलं तर भरपूर जड आहे तो म्हणजे भावेश किरवली संघाचा. थोडासा दुरून केल्याचा प्रयत्न, ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता तिथे मात्र नितीन भंडारीने, परंतु डॉट चेंडूची सांगता इथे मात्र आपल्या पाहायला मिळते. पाहू शकता तुम्ही रिप्ले मध्ये. 10 चेंडू शिल्लक, 13 धाब्यांची गरज. 7.8 काय जबरदस्त आपण टेलिकास्ट पाहतोय मित्रांनो. आमचे ऑनलाईन ऑपरेटर आहेत सध्या किरणजी थले, चांगली कामगिरी करत असताना. इथे मात्र फुलटॉस चेंडू, पंतांचा भीमरचा इशारा. विनाश खाली प्रिबुद्धी कामटी जाते. या अगोदर तुमच्याकडे मात्र धावा कमी आहेत, त्यांचा तुम्हाला संरक्षण करायचं असेल तर तुम्ही या चुकींपासून मात्र वाचावं लागेल. 1+2 3 धावा इथे मात्र बोनीच्या रूपाने खर्च केले आणि मात्र फिरीत चेंडू सुद्धा असेल. सभासंघ प्लीज तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. पर इनिंग एका संघाला एक रिव्ह्यूची मात्र संधी असेल. पर इनिंग 1 रिव्ह्यू. तर पंच आमच्याकडे इशारा कळवायचा आहे. तर फेअर डिलिव्हरी आहे. जास्त 2 धावा इथे मात्र दिल्या जातील कारण फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी आणि फलंदाज थोडे सफल झाले होते आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी पंतांनी जो निर्णय होता तो मात्र या ठिकाणी परत घेतला. तर 2 धाब्याने आता मात्र धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 30 धावा आणि आता मात्र विजयासाठी 9 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. इथे मात्र सुंदर फटका पाहायला मिळते कारण चेंडूचा वेट केला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं आणि मात्र या ठिकाणी भरपूर वेगाने 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायला मिळतोय, तो सफल होईल का? आणि पाहता पाहता 3 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. भागमभाग पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये आणि एसके टीमचे एक जबरदस्त कॅमेरामॅन आणि एक उत्कृष्ट खेळाडू धनेश 11 कुचे संघाचे आतिश मागे यांचं शुभ आगमन होतोय. वेलकम आतिश. खराब फिल्डिंग इथे मात्र पाहायला मिळते ते म्हणजे एकविरासपर साबत संघाच्या खेळाडूंकडनं. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा त्याने बहाल केल्या कारण प्रत्येक धाव तुम्हाला मित्रांनो वाचवायची आहे. जर शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला या सामन्यामध्ये पकड निर्माण करायची असेल तर. पावलांचा वापर, चेंडू हा बेत खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत की नाही आणि चेंडू मात्र निघून जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत डीप मध्ये चेंडू फील्ड करतील तत्पुरती मात्र 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी दोन्ही फलंदाज इथे मात्र पूर्ण करत असताना. पस्तीस धाबा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे आता मात्र 7 चेंडू शिल्लक. विजयासाठी 6 धाब्यांची गरज अजूनही शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. सात चेंडू मध्ये 6 धाब्यांची अजूनही गरज आहे. अजूनही मात्र ठिकाणी या धाबांचा संरक्षण करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे एकविरासपर सावध संघाच्या सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून. कारण त्यांना माहिती आहे की जोपर्यंत आपण शेवटचा चेंडू टाकत नाहीये तोपर्यंत आपण कुठल्याही संघाला विजयी घोषित म्हणू शकणार नाही. इथे मात्र टायमिंग फटका, चेंडू हवेत, सॉफ्ट डिस्मिसल होऊ शकतं. या स्कॉट अँड बोल्ड शेवटच्या चेंडूवर इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि मात्र लागतोय हा 3रा धक्का भाबा स्पोर्ट किरवली संघाला.
तर 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 6 धाब्यांची अजूनही गरज आहे. असं वाटलं होतं की मात्र 2 षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर असं वाटलं होतं की भावेशपूर किरोळी संघ हा सामना लवकरात फिनिश करेल, परंतु कौतुक करावं लागेल. त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलं आणि त्याचमुळे पाहतो की अजूनही मात्र 6 धावाची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. भावेशपूर किरोळी संघाला येणारे 6 चेंडू अजूनही शिल्लक. चला वेल कमी गॅस, लगेच फिल्डिंग तुम्हाला सजवायची आहे. तर या स्पर्धेसाठी आणि खास करून गणेश बजागे यांच्यासाठी आमनेवाड्याचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू हरिभक्त परायण रामकृष्ण काकडे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि ह्या शुभेच्छा काशीवरनं त्यांनी दिलेल्या आहेत, कारण ते सध्या काशीमध्ये आहेत. तिथे मात्र युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि मात्र आनंद तुम्ही घेत राहा, सामना संपला नाहीये. हे पहिला चेंडू आलाय डॉट आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील 5 आणि धाबांची आवश्यकता आहे 6. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा. आता मात्र थोडासा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर गोलंदाजाचं मनोधैर्य इथे मात्र वाढत असताना आपण पाहतोय. चांगली मॅच इथे मात्र होईल, त्यात काही शंका नाहीये. 5 चेंडू शिल्लक, 6 धाब्यांची गरज. चला खेळ सुरू ठेवा प्लीज. अजून एक इथे मात्र चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळतो आणि त्रिफळा उद्ध्वस्त गेल्या. सामन्यामध्ये ट्विस्ट येत असताना लागतोय 4था धक्का भावेशपूर किरोळी संघाला आणि आता मात्र 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज. आगऱ्यांची मी देखणी साखर शेवटी लक्ष्मण म्हात्रेने झेल पकडला बाबा. 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं त्याच्यासाठी, कैलास पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. परंतु काय मॅच इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळते. ज्या संघाने पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा जोडल्या होत्या, 18 चेंडूमध्ये 21 धाब्याची गरज होती आणि आता मात्र समीकरण पाहिले तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धाबांची आवश्यकता आहे 4. 5 धाब्यांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. खरोखरच भरपूर जर हा सामना जर भावेशपूर किरोळी संघाने जर गमावला तरी 4 दिवस याच सामन्याची चर्चा सायंकाळच्या सत्रामध्ये मात्र इथे केली जाईल आणि गणेश बजांगेवर मात्र भरपूर प्रेशर सुद्धा येईल. अगोदरच या स्पर्धेचा प्रेशर असेल आणि त्यानंतर मात्र या संघाचा प्रेशर येऊ शकतो की काय. सामना संपला नाही, 2 चेंडू शिल्लक आहेत, 5 धाब्याची गरज. चेंडू आलाय डॉट. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र या ठिकाणी अजून एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय.
चला साबत सगळं तुम्ही फिल्डिंग सजून घ्या. जो काही निर्णय असेल तो निर्णय तुमच्यापर्यंत पंच नक्कीच पोहोचवतील. कारण इथे धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र जीवन धावतोच्या स्वरूपात बाद होतोय. शेवटचा चेंडू शिल्लक, 5 धाब्यांची गरज म्हणजे तुम्हाला गोल्डन षटकारच मात्र या ठिकाणी मारावा लागेल आणि हा गोल्डन षटकार खेळण्यासाठी मात्र राहुलला संधी मिळणार आहे. सापस्त तुम्ही फिल्डिंग सजून घ्या प्लीज, कारण एका गोलंदाजाला समजण्यासाठी तुम्ही 11 जण एकत्र येऊ नका. एक वेळ असं झालं होतं ज्यावेळी साबोद आणि वाचरा संघामध्ये मॅच होती. एका चेंडूवर एक लिगल चेंडू टाकायचा होता महेंद्राला आणि तो महेंद्राने भीमर चेंडू टाकला होता आणि तो सामना पण जर पाहिला तर थोडंसं पोस्टपॅन सुद्धा मात्र करण्यात आलं होतं, कारण त्यावर भरपूर चर्चा सुरू होती. आणि हीच ती क्रीडानगरी आणि हाच तो मैदान आणि हाच आवाज सुद्धा मात्र त्या मॅचमध्ये तुम्हाला ऐकायला मिळत होता. परंतु तसं काही घडणार नाही या ठिकाणी. याची दक्षता जर घ्यायची असेल तर साबासंग तुम्ही लगेचच फिल्डिंग सजून घ्या. तुम्ही जेवढा वेळ घेणार ना इथे तेवढा वेळ फलंदाजाकडे असेल, तो मात्र गेम प्लॅन करू शकतो की कशा प्रकारे आम्हाला फटका खेळायचा आहे आणि कधी तुमची सुद्धा गेम इथे मात्र पलटी होऊ शकते. एक चेंडू 5 धाब्यांची गरज. सामना आवडला असेल तर मित्रांनो जोरदार या दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 18 चेंडूमध्ये 21 धाब्यांची आवश्यकता होती आणि आता मात्र समीकरण आपण पाहिलं तर एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे आणि 5 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. गोल्डन षटकार इथे मारेल का बॅट्समन राहुल? मी थांबतोय, तुम्ही पहा हा शेवटचा चेंडू आणि त्रिफला उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि हा सामना जिंकलाय एक विरास्पर सावध संघाने. अनेक अनेक अभिनंदन आणि हार्ड लक गणेश बजागे आणि हार्ड लक बाबेश फोर्ट किरवली. डीजे